जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसीबीसी दाखला म्हणजेच मराठा आरक्षण जे आता जाहीर झालेलं आहे, तर एसीबीसीचा जो दाखला आहे तो आपण म्हणजे कसा काढायचा याबाबत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हे बघा, आपल्याला जर म्हणजे मराठाचा दाखला म्हणजे एसीबीसी दाखला काढायचा असेल तर आपण एकतर आपल्या जे तहसील ऑफिसमध्ये सेतू केंद्र आहे तिथनं पण आपण ऑनलाईन म्हणजे काढू शकतो, किंवा आपल्या जवळपास कुठं माही सेवा केंद्र असेल तर तिथनं पण आपण काढू शकतो, किंवा जर आपल्याला घर बसल्या आपल्याला काढायचं असेल तर आपण घर बसल्या पण ऑनलाईन अप्लाय करू शकतो। आता त्याच्यासाठी जे आहे आपल्याला हा जो आपले सरकार.mahaonline.gov.in या वेबसाईटवरती आल्यावरती तुम्हाला या प्रकारे हे दिसेल। आता इथं तुम्ही जर यापूर्वी या आपले सरकार पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। परंतु तुम्ही पहिल्यांदा समजा करत असाल तर तुम्हाला इथं नवीन युजर नोंदणी करा म्हणून येईल, आणि ते नोंदणीचे मग ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरून आणि तुम्ही तिथं म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकता। तर चला, ऑलरेडी माझ्याकडे रजिस्ट्रेशन आहे तर आपण इथं सुरुवात करूया। तर मित्रांनो, हे बघा, मी लॉग इन झाल्यानंतर हे या इथं आपल्याला लेफ्ट हँडमध्ये रिव्हेन्यू डिपार्टमेंट हे आपल्याला दिसेल। तर रिव्हेन्यू डिपार्टमेंट वरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हेन्यू सर्व्हिस याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर। तर पहिल्यांदा आपल्याला इन्कम सर्टिफिकेट 3 वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट काढावा लागतो, आणि तो इन्कम सर्टिफिकेट झाल्यानंतर मग आपल्याला नॉन क्रिमिलियर काढायचा असतो, आणि मग नंतर आपण कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे। म्हणजे आपले 3 सर्टिफिकेट इथं लागणार आहेत। कोणत्याही कास्ट सर्टिफिकेट काढताना SC आणि ST वगळता, कारण SC आणि ST साठी नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नसते। बाकी विजे, NT, OBC, SBC, ACBC म्हणजे मराठा कास्ट सर्टिफिकेट याच्यासाठी जे आहे तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागतंय, आणि नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला पण इथं ऑनलाईन करावा लागेल। तर इथं तुम्हाला ते सगळ्या ह्या म्हणजे नॉन क्रिमिलियर पण आहे, कास्ट सर्टिफिकेट पण म्हणजे याच्यावरनं तुम्ही अप्लाय करू शकता। आता इथं आपण या व्हिडिओमध्ये नॉन क्रिमिलियर डायरेक्ट घेऊया, म्हणजे इन्कम सर्टिफिकेट पण म्हणजे तुम्ही हे जर तुम्हाला म्हणजे कळलं तर इन्कम सर्टिफिकेट पण तुम्ही ऑनलाईन करू शकता। तर या प्रकारे आता मी नॉन क्रिमिलियरला सिलेक्ट केलंय। आता प्रोसीड वरती क्लिक करायचंय। आता इथं बघा, नॉन क्रिमिलियर जर तुमचं पहिले काढलेलं असेल, त्याला रिन्यू करायचं असेल तर ही पहिली वरचा म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, किंवा तुम्ही पहिल्यांदाच नॉन क्रिमिलियर काढत असाल तर तुम्हाला इथं नॉन क्रिमिलियर म्हणून इथं सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या सगळ्या गाळलेल्या जागा म्हणजे मी काय एवढं डिटेलमध्ये जात नाही, हे तुम्ही म्हणजे आरामशीर तुम्ही स्वतः करू शकता। सॅल्युटेशन्स वगैरे सगळं हे फिलअप करून घ्यायचं आहे। आणि इथं जे मॅन्डेटरी आहे, जे लाल चिन्ह आहे तिथं ते मॅन्डेटरी ते तुम्हाला म्हणजे भरायचं। बाकी जे मॅन्डेटरी नाही आहे ते सोडलं तरी चालतंय। जसा इथं मोबाईल भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर सोडला चालतंय, ईमेल ID सोडला तरी चालतंय, आणि जर असेल तुमचा तर टाकलेला वेल अँड गुड। त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय। आता इथं अर्जदार जो आहे, अर्जदार कोण असणार आहे, जर तो 18 म्हणजे अडल्ट असेल म्हणजे 18 वर्ष किंवा त्याच्या वर असेल तर तो इथं अर्ज करू शकतो। 18 वर्षाचे खालील मुलासाठी जे आहे त्याचे पालक जे आहेत ते इथं म्हणजे नोंदणी रजिस्ट्रेशन त्यांच्या नावाने होईल आणि ते अप्लाय करतील। आता हे सगळी माहिती तुम्हाला तुमच्या अनुरूप भरून घ्यायची, ॲड्रेस वगैरे हे सगळं भरून घ्यायचंय। आता इथं लाभार्थी, आता याचं लाभार्थीचं म्हणजे कास्ट, कोणती कास्ट आहे तर इथं बघा मराठा कास्ट इथं दिलेली आहे। इथं ज्या लोकांना नॉन क्रिमिलियर लागतो त्या सगळ्या म्हणजे जातींचा इथं तुम्हाला लिस्ट पाहायला भेटेल। आता आपला एसीबीसीचा आपल्याला म्हणजे काढायचं आहे, तर म्हणून इथं मराठा सिलेक्ट केला। मराठा सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला डायरेक्ट म्हणजे एसीबीसी पाहायला भेटेल।
त्याच्यानंतर आपण 3 वर्षासाठी काढतोय. 3 वर्षाचं म्हणजे ते देऊन आणि त्याच्यानंतर पुढील माहिती जी आहे लाभार्थीचे वडील, पती यांचा तपशील तुम्हाला तुमच्या अनुरूप भरून घ्यायचं आहे. आता इथं इन्कम सोर्स, आता तुमचं इथं ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीमधून की म्हणजे 21, 22, 22, 23, 23, 24 या प्रमाणे तुम्हाला जी काय इन्कम असेल त्या 3 वर्षाची तुम्हाला इथं इन्कम द्यायची असते. आता आपला ओबीसी जो आपण म्हणजे ओबीसी एसीबीसी म्हणजे त्याचे जे नियम आहेत ओबीसी सारखेच आहेत. जे नियम ओबीसीला लागू आहेत तेच एसीबीसीला पण लागू असतात. आता इथं एसीबीसीचा जो वार्षिक उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा जास्त नको, वार्षिक 8 लाख. आता 3 वर्षाचं देतोय आपण, याचा अर्थ असा का तुमचं 3 वर्षामध्ये 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे. सरासरी इथं गणती होत नाही. समजा 2021-22 मध्ये तुमचं म्हणजे इन्कम 10 लाख असेल, 22-23 मध्ये 3 लाख असेल आणि 23-24 मध्ये 7 लाख असेल, परंतु तुमचा 21-22 मध्ये 10 लाख उत्पन्न म्हणजे इन्कम होता, म्हणून तुम्ही या नॉन क्रिमिलियर म्हणजे प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचा तिथं तो अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला हे 3ही वर्ष जे आहे त्याची इन्कम 8 लाखापेक्षा कमी असली पाहिजे. आणि ही जी इन्कम आहे ती आपल्या फॅमिलीच्या सर्व मेंबर्सचा जो स्रोत आहे सर्व मिळून ती म्हणजे होते. एका इंडिव्हिज्युअलचा समजा 8 लाख आहे, दुसऱ्या मेंबरचा म्हणजे पतीचा 8 लाख आहे आणि तिचे बायकोचा समजा आणखी आहे, तर मग तो नॉन म्हणजे प्रगत गटामध्ये मोडणार नाही. सर्व स्रोतातून जी इन्कम असेल ती 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. आता समजा इथं शेतीमधनं किंवा इथं बिझनेसमधनं तुमचं व्यवसायामधनं काही सॅलरी वगैरे असेल तर असं मिळून तुम्हाला इथं इन्कम लिहायची आणि ती इन्कम जी आहे ती 8 लाखापेक्षा जास्त नको. त्याच्यानंतर इथं अर्जदाराचे कुटुंब यांची माहिती भरून घ्यायची आहे सगळी. जे काय तुमचं म्हणजे सॅलरी वगैरे डिपार्टमेंट वगैरे ते तुमच्या अनुरूप लिहायचं आहे. जर नसेल तर तिथं ब्लँक सोडून द्यायचं आहे. आता ही सगळी माहिती भरल्यानंतर मग इथं कारण विचारला जातो. आता इथं कारण आपण म्हणजे कशासाठी काढतो, शैक्षणिक पर्पजसाठी असेल तर एज्युकेशन, जर तुम्हाला नोकरीसाठी असेल तर सर्व्हिस, जे काय तुमचं म्हणजे इथं कारण असेल तर ते इथं तुम्हाला त्याचा रिझन द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रतिज्ञापत्र हवे आहे का, तर इथं यस करायचं आणि इथं तुम्हाला अफिडेविट द्यायचं आहे का माझा जो सर्व स्रोतातनं माझी इन्कम जी आहे फॅमिलीच्या सर्व मेंबर्सच्या मिळून 8 लाखापेक्षा कमी आहे अशा आशयाचा. आणि सदर जो म्हणजे मी दाखला जो आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणा किंवा तुम्ही जर इन्कम सर्टिफिकेट काढत असाल तर त्या हिशोबाने तुम्ही तिथं लिहायचं आहे. तर तिथं यस करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं मी शपथपूर्व प्रमाणित करतो, मला मंजूर यायला टिक करायचं आणि इथं सेव्ह करायचं आहे. आता आपला जो फॉर्म आहे तो हा 3 टप्प्यामध्ये होतो. हे सेव्ह झाल्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट करायचे असतात. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर मग तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचा असतो आणि ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर मग तुमचा जो अर्ज आहे ऑनलाईन तो तहसील ऑफिसच्या डेस्कला जाईल. आता इथं आपण काढतोय नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर वरती सिग्नेचर अथॉरिटी जी आहे ती SDO असते, उपविभागीय अधिकारी. म्हणजे तहसीलदारच्या डेस्क 1, 2, 3 मध्ये झाल्यानंतर मग त्या SDOच्या सिग्नेचरसाठी जाते आणि तिथनं त्यांची सिग्नेचर झाली का मग नॉन क्रिमिलियर SDOच्या सहीचा आपल्याला मिळतो. आता याच्यामध्ये अपलोड डॉक्युमेंट्समध्ये महाऑनलाईनने जेवढ्या पण म्हणजे आपण त्याच्या वेबसाईटवरनं अप्लाय करतो तो त्याच्यासाठी ही डॉक्युमेंटेशनची जी स्पेसिफिकेशन आहे ते एकसारखंच आहे. आता समजा आपल्याला फोटो करायचा असेल अपलोड, तो फोटोची जी विड्थ आहे 160 पिक्सल बाय डेप्थ 200 पिक्सल पाहिजे आणि ती 5 KB ते 20 KB दरम्यान पाहिजे.
सिग्नेचर पण 256 पिक्सल, डेप्थ 64 पिक्सल आणि त्याची साईज जी आहे 5 KB ते 20 KBच्या दरम्यान पाहिजे. आणि डॉक्युमेंट्स जे आहेत तर डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही जर JPG फॉर्मॅटमध्ये असेल तर ते 75 KB ते 100 KBच्या मध्ये पाहिजे. आणि जर PDF अपलोड करणार असाल तर ते PDF जे आहे 100 ते 500 KBच्या दरम्यान पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पण आपण डॉक्युमेंट अपलोड करतो तर तिचं आपण त्याला नाव देतो त्या डॉक्युमेंटला, तर त्या डॉक्युमेंटमध्ये म्हणजे स्पेशल कॅरेक्टर नावामध्ये नसावा. जसा आधार आणि स्पेस देऊन आपण कार्ड लिहितो तर ते कधी कधी ते मग एरर येते. तर त्याच्यामुळं आधार कार्ड एकतर कंटिन्यू लिहा किंवा नुसतं आधार म्हटलं म्हणून पण तुम्ही तिथं अपलोड करू शकता. आता कास्ट सर्टिफिकेट, आता कास्ट सर्टिफिकेटमध्ये तसंच आपल्या सरकार म्हणजे पोर्टल आहे त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे आणि तिथनं मग काय आपण लॉग इन केल्यानंतर मग इथं रिव्हेन्यू डिपार्टमेंटला सिलेक्ट करून इथं कास्ट सर्टिफिकेटला क्लिक करायचं आहे, प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आता इथं बघा ऑनलाईन SCBC दाखला काढण्यासाठी इथं म्हणजे कोणत्या कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट, SC कास्ट सर्टिफिकेट, ST OBC सगळ्या म्हणजे कास्ट आहेत इथं. आता आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे सगळ्यांची पद्धत एकच आहे. आता आपण पाहत आहोत SCBC कास्ट सर्टिफिकेट, तर याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करताना जो नाव असेल म्हणजे ॲप्लिकंटचं नाव तर तो नाव तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर इथं सॅल्युटेशन्स वगैरे हे तुमच्या अनुरूप भरून घ्यायचे. ॲड्रेस वगैरे तुम्ही तुमच्या अनुरूप इथं सगळं सिलेक्ट करून फिलअप करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ द, आता हे तर ड्रॉप डाऊनमध्ये तुम्ही कोणासाठी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढताय, स्वतःसाठी असेल तर सेल्फ तिथं निवडा. जर तुम्ही तुमचा मुलगा मुलगी यांच्यासाठी काढत असाल, ज्याच्यासाठी पण काढत असाल तर या ड्रॉपडाऊनमध्ये त्या अनुरूप म्हणजे तुम्हाला इथं पाहायला भेटेल. तर कोणासाठी काढत असाल तर ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी. आता लाभार्थी कोण आहे, आता इथं जर मी सेल्फ निवडला असेल तर ॲप्लिकंट आणि लाभार्थी दोघंही एकच होतील. किंवा आपण मुलासाठी जर आपण करणार असाल तर त्यावेळेस आपण इथं सन म्हणून सिलेक्ट करू आणि त्यावेळेस ॲप्लिकंट फादर असणार आहे, मग तिथं ॲप्लिकंट फादर येईल आणि इथं बेनिफिशरीमध्ये सन येईल आणि त्याच्या अनुरूप मग तुम्हाला तिथं सॅल्युटेशन्स वापरून आणि त्याची माहिती इथं तुम्हाला त्याच्या अनुरूप भरून घ्यायची आहे. आता बेनिफिशरीचा ॲड्रेस टाकल्यानंतर आता इथं बघा कास्ट, आता आपण वरती निवडला SCBC म्हणून इथं कॅटेगरी SCBC येईल आणि इथं बघा मराठा, मग इथं मराठाला सिलेक्ट करायचं आहे. कास्ट कॅटेगरी SCBC आहे. रिलिजन अर्थातच हिंदू येणार आहे आणि त्याच्यानंतर मदर टंग म्हणजे मातृभाषा बोलीभाषा ह्या तुम्हाला टाकायचे आहेत. आता तुमचं ॲप्लिकंटचा जो नेम ऑफ पोस्ट ऑफिस, तुमच्या पोस्ट ऑफिसचं नाव काय, तर शहरामध्ये असाल तर विविध जे शहरामध्ये पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या नावाने असतात. तुम्ही जर म्हणजे विलेजमध्ये राहत असाल, गावखेड्यामध्ये राहत असाल तर त्यावेळेस त्या तुमचं गावाचं नाव म्हणजे किंवा अनेक 4-5 गावं मिळून एक पोस्ट ऑफिस असते, तर जे काय तुमच्या पोस्ट ऑफिसचं नाव आहे तो इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ऑक्युपेशन वगैरे इथं तुमच्या अनुरूप सिलेक्ट करायचं आहे. ही सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला तुमच्या अनुरूप तिथं फिलअप करायची, काय कठीण नाही आहे. आता इथं आता एव्हिडन्स सपोर्ट ऑफ द कास्ट क्लेम, आता तुम्ही जे SCBC आहे तर तुमच्यासाठी तुम्ही एव्हिडन्स काय देत आहेत. आता मराठा तुमच्या म्हणजे आता हे बघा SCBCचा जो क्रायटेरिया आहे तो OBC सारखाच म्हणजे तुम्हाला जसा मानक दिनांक 1967 आहे OBCला, तसंच SCBCला पण मानक दिनांक म्हणजे 1967 आहे. तर तुमच्याकडे 1967 पूर्वीचे काही एव्हिडन्स आहेत का, तुमचे आजोबा पणजोबा वगैरे ज्याच्यावरती जातीचा उल्लेख असला पाहिजे. तर यस असेल तर मग इथं यस वरती टिक करा आणि मग इथं डिस्क्रिप्शन लिहा. आता डिस्क्रिप्शन जसा ग्रँडफादर्स स्कूल LC ऑफ सो अँड सो इन्स्टिट्यूट आणि त्याचा जो काही GR नंबर वगैरे असेल तो टाकायचा आहे.
तर या प्रकारे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन टाकायचे. तर यापैकी तुमच्याकडे जे काही असतील त्याला यस करायचं आहे, नसतील तर नो करायचं आहे, आणि असतील तर मग त्याचा डिस्क्रिप्शन तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आता ॲक्स्ट्रॅक्ट ऑफ बर्थ रजिस्टर म्हणजे जन्माचा म्हणजे काय अबस्ट्रॅक्ट आहे का, तर त्याचा असेल तर जसा फादर असेल, ग्रँडफादर असेल किंवा ग्रेट ग्रेट ग्रँडफादर असेल, तर त्या अनुरूप तुम्हाला इथं यस करायचं आहे आणि त्याच्या अनुरूप तिथं म्हणजे डिस्क्रिप्शन येईल, त्या डिस्क्रिप्शनची माहिती ती टाकत जायची आहे. नसेल तर नो म्हणून आपल्याला करायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मानक दिनांकाचा पुरावा 1967 पूर्वीचा असल्यामुळं आपल्याला जितके जास्तीत जास्त पुरावे देत असाल तेवढं आपला म्हणजे अर्ज बाद होणार नाही आणि लवकरात लवकर मिळेल. आता अनेकांना प्रश्न पडतो का आम्ही मराठा समाजाचे, आमच्या सगळ्या डॉक्युमेंट्सवरती मराठा आहे, मग एवढी जात म्हणजे चौकशी कशासाठी किंवा कास्ट व्हॅलिडिटी कशासाठी. तर मित्रांनो, सरकारचा एकच उद्देश असतो का जे आता मराठा SC-BCचं जो प्रमाणपत्र आहे ते परराज्यातील व्यक्तींनी म्हणजे त्याचा बेनिफिट घेऊ नये. तर त्याच्यामुळं तो परराज्य आता म्हणजे अनेकांची नावं जी आहेत ती मराठीमध्ये जे मराठा जे लोक त्यांची आडनावं ती नावं आजूबाजूच्या राज्यामध्ये पण अनेकांचे असतात. मग ते जर ते नामसदृश्याचा फायदा घेत जर इथं काढलं तर तेवढा नुकसान म्हणजे इथले जे स्थानिक आहेत त्यांचं नुकसान होतं. म्हणून जो मानक दिनांकाचे जे पुरावे आहेत ते मागितले जातात आणि ते मराठा समाजासाठी काही अवघड नाहीये, अनेक पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध असतील मराठा जात म्हणून. तर हे सगळी माहिती तुम्हाला तुमच्या अनुरूप सगळी भरून घ्यायची आहे. आता इथं तुमचे जे गॉड गॉडेसचे जे नावं आहेत तर ते तुम्हाला इथं त्यांची नावं लिहायची आहेत आणि तुमचे जे फादर ग्रँडफादरचा ओरिजिनल म्हणजे तुमचा मानक दिनांक म्हणजे मूळ गाव थोडक्यात नेटिव्ह प्लेस, तर तो तुम्हाला इथं द्यायचा आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आता इथं जे दोन अफिडेविट आहे, अफिडेविट फॉर्म 2 आणि अफिडेविट फॉर्म 3 हे दोघंही डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर मग तुम्हाला त्याचा अफिडेविट करायचं आहे. साध्या पेपरवर केला तरी चालते, 100 रुपयाची गरज नाही आहे, साध्या पेपरवरती पण अफिडेविट करू शकता. आता अफिडेविट 2 प्रकारचे असतात. एक अफिडेविट असतो तर तहसीलदारच्याकडं जाऊन आपण ते अफिडेविट शपथपत्र करू शकतो किंवा जे नोटरी म्हणजे वकील असतात कोर्टाच्या कॅम्पसमध्ये काही म्हणजे नोटरी करणारे वकील असतात त्यांच्या मार्फत पण आपण करू शकतो. तर हे 2 म्हणजे प्रकारे आपण अफिडेविट करू शकतो आणि त्याला गरज नाही आहे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर पाहिजे, साध्या याच्यावर पण अफिडेविट चालतंय. आणि त्याच्यानंतर मग इथं यस करायचं आहे आणि त्याच्या अनुरूप तुम्हाला ते अपलोड डॉक्युमेंटमध्ये ते येईल. आता ही सगळी माहिती झाल्यानंतर मग पुन्हा इथं तुमचं कारण काय, निमित्त काय, तुमचं रिझन, तर मग ते इथं रिझन द्यायचं आहे. आणि अफिडेविट डू यू नीड अफिडेविट, तर मग इथं यस म्हणजे जर तुमची कास्ट संबंधात काही म्हणजे तुमच्याकडं पुरावे अधिक नसतील तर मग त्यावेळेस तुम्हाला ते अफिडेविट द्यावं लागते. परंतु तुमच्याकडे पुरेपूर जर म्हणजे पुरावे असले तर मग इथं अफिडेविटची गरज पडत नाही. मात्र जे अफिडेविट नंबर 2 आणि 3 ते तुम्हाला तिथं ते अपलोड करावे लागतात. त्याच्यानंतर आय ॲक्सेप्ट वरती क्लिक करायचं, सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर मग अपलोड डॉक्युमेंट, तर सेम असंच अपलोड डॉक्युमेंट फोटोसाठी 160 पिक्सल बाय 200 पिक्सल आणि त्याची साईज जी आहे 5 KB ते 20 KB दरम्यान पाहिजे. सिग्नेचर 256 पिक्सल बाय 64 पिक्सल आणि त्याची KB जी आहे 5 ते 20 पाहिजे. JPG फॉर्मॅटमध्ये जर डॉक्युमेंट असेल तर ते 75 KB ते 100 KB दरम्यान आणि जर PDF तुम्ही अपलोड करणार असाल तर ते 100 ते 500 KB दरम्यान पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केल्यानंतर मग ऑनलाईन पेमेंट करायचा असतो. पेमेंट झाल्यानंतर आणि तुम्हाला नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेटचा जो ऑनलाईन पेमेंट आहे ते 50 रुपयाच्या आत असतो, म्हणजे 100 रुपयाच्या आत तुम्हाला हा नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट दोघंही दाखले ते तुम्ही घर बसल्या पण करू शकतात. आणि ज्यावेळेस ते अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला ह्याच तुमचा जो लॉग इन आहे तिथनं तुम्हाला ते डाउनलोडची
लिंक भेटते, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट तुम्ही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण डाउनलोड करू शकता आणि कास्ट सर्टिफिकेट पण डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.